आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी पोलिसांनी सुद्धा उचलबांगडी करायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय का शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना घेऊन जे आहे ते प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जी आहे ती धरपकड करायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी पाहतोय आपण का पोलिसांनी सगळ्यांना जे आहे ते धरपकड करताना पाहायला मिळतं। धक्काबुक्की सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। काय नेमकी यांच्या मागण्या आहेत जाणून घेणार आहोत। काय नेमकी मागणी? कपडे फाडले माझे कपडे फाडले माझे। मागणी काय आहे? मागणी काय? दिव्यांगांना 6,000 पेन्शन, शेतकऱ्यांना कर्जमाफी। आता आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन सुरू आहे। मात्र मोठ्या प्रमाणावरती गोंधळ जे आहे ते झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पोलिसांच्या व्हॅन सुद्धा दाखल झालेल्या आहेत आणि आंदोलनकर्त्यांची जी आहे ती उचलबांगडी होताना पाहायला मिळते। याच्या आधी सुद्धा अपंग बांधवांनी जी आहे ती आंदोलन केली गेली होती। मात्र ही आंदोलन असताना कुठतरी समझोता करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला गेला होता। मात्र आज पाहतोय का पोलिसांनी थेट अपंग बांधव असतील किंवा आंदोलक असतील यांना जे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी अनेक अपंग आंदोलक आहेत आणि त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर काही प्रमाणामध्ये झटापटी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रहारचे काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी काही आपल्यासोबत आंदोलक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमकी काय मागण्या आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि 6,000 पेन्शन झाली पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलेलं आहे 1500 रुपयांनी काय होतं दिव्यांगांना? आमच्या दिव्यांग लोकांना 6,000 पेन्शन झालीच पाहिजे। चंद्रबाबू नायडूंनी 6,000 पेन्शन केले तर आमच्या महाराष्ट्रात का नाही? पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे। धक्काबुक्की होताना पाहायला मिळते। पोलिसांची